फडणवीस सरकार मुर्दाबाद, फडणवीस सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद फडणवीस सरकार मुर्दाबाद. आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. तीव्र आंदोलन करू. इथे जेवढ्या गाड्या दिसतात आहे ना तेवढ्या फोडून टाकू नाही तर जाळून टाकू, हे आंदोलन करू आम्ही. आंदोलन करावं लागलं तरी करू. मंत्र्यांच्या गाड्या जर आम्हाला फोडाव्या लागल्या तरी मंत्र्यांच्या गाड्या फोडू, मंत्र्यांचे घेराव करू, कारण आमचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे. और अभी बात ऐसी हो गई मालूम है, गरीब और गज्जों को खाना खिलाते खिलाते हम लोग खुद गरीब होते हुए जा रहे हैं, क्योंकि हम कर्जा कब तक लेंगे, कब तक खिलाएंगे. जो कुछ भी करना रहेगा, मंत्री गाड़ी हटाना रहेगा वो भी करेंगे, चाहे हमारे ऊपर गुने दाखिल हो कुछ भी हो, लेकिन अब हम लोग तीव्र आंदोलन किए बिना रुकने वाले नहीं है. नागपुर में आज शिव भोजन संगठन ने जिलाधिकारी कार्यालय पर जोरदार मोर्चा निकाला. संगठन के प्रमुख सुनील बैनर्जी और उनके पदाधिकारी बड़ी संख्या में इस आंदोलन में शामिल हुए. उनका आरोप है कि पिछले 10 महीनों से शिव भोजन योजना का अनुदान थकित है, जिसके चलते कई केंद्र आर्थिक संकट में आ गए हैं. नमस्कार, आप देख रहे हैं महान्यूज 7 के लिए मैं नंदिनी बर्वे. आपको बता दें कि शिव भोजन योजना की शुरुआत महाविकास आघाड़ी सरकार के दौरान तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के कार्यकाल में की गई थी. इस योजना के तहत केंद्र संचालकों को सरकार की ओर से अनुदान दिया जाता है. संगठन का कहना है कि उन्होंने इस संबंध में कई बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और राज्य के महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहित अन्य पदाधिकारियों को निवेदन सौंपा, लेकिन अब तक सिर्फ आश्वासन ही मिला. संगठन ने चेतावनी दी है कि यदि जल्द भुगतान नहीं हुआ तो आंदोलन और उग्र किया जाएगा, जिसकी जिम्मेदारी राज्य सरकार पर ही होगी. पैसे नाही कोणाचे, आमच्या हक्काचे. कारण बघा, आज नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण आणि हा समिती सर्व आपले संचालक आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही आपल्या हक्काची लढाई ही 10 महिन्या झालेली आहेत आणि 10 महिन्यापासून इथे पैसे कोणालाच नाही आहे. आणि 10 महिन्याचं इतकं मोठं 10 महिने म्हणजे आज बरेचसे कर्मचारी असतात, 4-4, 5-5 कर्मचारी त्या एका शिवभोजनाच्या मागे असतात. ते सुद्धा आज त्याचेसुद्धा आम्ही पेमेंट देऊ शकून नाही राहिलो. सरकारला असं वाटते आहे की हे शिवभोजन योजना बंद झाली पाहिजे, म्हणून तर पैसे देत नाही असं आम्हाला वाटायला लागलं आहे. कारण माहिती आहे की 10 महिने हा खूप मोठा कालावधी झालेला आहे आणि आता तो आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही आमच्या हक्काचे पैसे मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि शांत बसू शकत नाही. कारण खूप जवळजवळ एक यांचे 15 लाख रुपये एका महिलेचे शिवभोजनचे आहेत आणि जवळजवळ 112 शहरात आहेत, तर 100 ग्रामीणमध्ये आहेत. सर्वजण इथे आलेले आहेत आणि या आलेलं म्हणजे जवळजवळ आम्ही निवेदन प्रत्येक जणाला दिलेलं आहे. इवन आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व संचालकांनी त्यांना मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्याला तर निवेदन केलंच, उपमुख्यमंत्र्यांनाही केलं आणि जवळजवळ भुजबळ साहेबांनीही केलं आणि कलेक्टर साहेबांनाही आम्ही केलेलं आहे. फक्त हो म्हणतात, आश्वासन आम्हाला आता नको आहे. आश्वासन आमचं खूप झालेलं आहे. आता आश्वासन ऐकू आमचे कान वाजले आहेत. आता असं वेळ आलेली आहे की कानाखालचे माप घ्यायचा का आम्ही की काय करायचं अशी वेळ आलेली आहे आणि ती वेळ आमच्यावर आणू देऊ नका. आमच्या महिला बचत गटाच्या महिला ज्या आहेत, सतत आपले दागिने गहाण ठेवून, आपल्या कर्ज काढून आणि काही ना काही प्रयत्न करून बिचारी कोणाकडून उसने घेऊन काय प्रयत्न करते आहे की शिवभोजन माझा एक शिवभोजन आहे, तो तिला दुसरे कामं नाहीत. चला बा, तिला खूप मोठे कामं असते तर ती आपल्या याच्यावर राहिलेली असते, पण तिला दुसरं काम नाही. एकच शिवभोजन तिचं चालते आहे आणि जे काही तिला नफा येतो आहे त्याच्यापासूनही ती वंचित राहत आहे. हे योग्य नाही. सरकारला आम्हाला विनंती करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला, पण सरकार आता दखल घ्यायला लागेल असं मला वाटते आहे. सर्व महिलांची दखल सरकारने घ्यावी असं मला तरी वाटते आहे. आणि सरकारला आम्ही हेच सांगू इच्छितो की 10 महिन्याचा कालावधी हा खूप मोठा कालावधी झाला आहे, तर तुम्ही मार्च महिन्याच्या एंडिंगपर्यंत अजून बजेटच त्यांना ठेवलेलाच नाही, तर असा हा अन्याय आमच्या सर्व शिवभोजन संचालकांवर झालेला आहे आणि हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. फडणवीस सरकार मुर्दाबाद, फडणवीस सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. फडणवीस सरकार मुर्दाबाद. मी
ॲक्च्युली मी सांगू इच्छिते की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे आणि आमचं रक्त बाळासाहेबांचं सळसळणारं रक्त आहे. हे कदापि सरकारने विसरू नये. आम्ही जर आंदोलन करायला लागलो तिथे हजारो महिला आंदोलन करण्यास भाग पडेल आणि आता या सरकारला आम्हाला जॉब विचारावंच लागेल. आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. तीव्र आंदोलन करू. इथे जेवढ्या गाड्या दिसतात आहे ना तेवढ्या फोडून टाकू नाही तर जाळून टाकू. हेही आंदोलन करू आम्ही. 100% प्रखर रूपावर जाईल. जर 1 महिन्याचं सरकारी कर्मचाऱ्याचं जर पेमेंट झालं नाही तर पूर्ण कार्यालय बंद होतात. तर 10 महिन्यापासून हे सगळे यांच्यावर डिपेंड असलेले सगळे शिवभोजनधारक पूर्ण महाराष्ट्रातले आहेत. हे नागपूरचेच नाही. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली ह्या सगळ्या विदर्भातले पूर्ण लोक आणि पूर्ण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई संपूर्ण महाराष्ट्रातली मंडळी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर हे आंदोलन झालं तर सरकारला सुधारणार नाही. कारण सगळ्या महिला भगिनी, सगळे काम करणारी मंडळी रस्त्यावर येतील. माझी देवेंद्र फडणवीसजी जे मुख्यमंत्री आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी ते नागपूरचे आहेत आणि नागपूरचे शिवभोजन संचालक सर्व उपाशी मरत आहेत. त्यांनी आपले दागिने सगळं गहाण ठेवून हे केलेलं आहे. नागपूर शहरामध्ये केंद्रीय मंत्री गडकरी जी आहे त्यांचं शहर आहे आणि हे असताना हे सगळे झोपले आहेत का? मुख्यमंत्री, मंत्री आणि पालकमंत्री बावनकुळेजी त्यांनाही आम्ही विनंती करतो. आता आम्ही विनंती करतो पण जर त्यांनी आता आमचं पेमेंट दिलं नाही तर आम्ही रस्त्यावर येऊन जसं अलकाताई दलाल बोलल्या की आम्हाला जाळपोळ करावी लागली तरी करू, आंदोलन करावं लागलं तरी करू, मंत्र्यांच्या गाड्या जर आम्हाला फोडाव्या लागल्या तरी मंत्र्यांच्या गाड्या फोडू, मंत्र्यांचे घेराव करू. कारण आमचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे. शिवभोजन आमच्या हक्काचं आहे आणि ते पैसे शासनाने दिलेच पाहिजे अशी सर्वांतर्फे आमची मागणी आहे. आणि हे त्यांनी ताबडतोब आमचं हे ऐकून करावं. त्यांना जे काही कारवाई आमच्यावर करायची असेल, केसेस लावायचे असतील तर आम्हाला त्याची काही चिंता नाही आहे. पण पहिले शिवभोजनधारकाचे पैसे ताबडतोब पूर्ण बिल यांनी आम्हाला दिलं पाहिजे. लाडक्या बहिणीचा विषय जो आहे, तुम्ही इथेही सगळ्या बचत गटाच्या महिलाच आहेत ना. 90% महिलांचे बचत गट आहेत आणि त्या बचत गटांच्या महिला आणि त्याही लाडक्या बहिणी आहेत ना. मग तुम्ही एका लाडक्या बहिणीला उपाशी ठेवता आणि एका लाडक्या बहिणीला पोटभर जेवायला देता. तर ही शासनाचं दुटप्पी जे धोरण आहे ते त्यांनी बंद करावं आणि या ठिकाणी सर्व महिलांच्या आणि आमच्या शिवभोजन चालकांच्या मागण्या पूर्ण कराव्या. नाही तर आम्ही आंदोलन रस्त्यावर येऊन करू अशी आम्ही आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. देखिए कैसा है, 10 महीने से पैसे लटके हुए बात बराबर है क्योंकि हर शिवभोजन संचालक परेशान है. एक शिवभोजन में मालूम है क्या 4 लेडीज काम करती है, 4 से 5 लेडीज काम करती है. उसमें चारों लेडीजों का एक परिवार रहता है. आज एक शिवभोजन में 5 लोगों का पेट भरता है, 5 परिवार का. तो आज 10 महीने से हम लोग सभी शिवभोजन कम से कम पूरे नागपुर ज़िले में कम से कम 200 के ऊपर शिवभोजन है. तो आज शिवभोजन जितने भी संचालक है आज अपना कुछ लोगों ने मालूम ब्याज से पैसे लेके आए, किसी ने अपना बहुत से यानी इधर उधर से पैसा करके लोगों को 100 150 लोगों को डेली खाना खिलाते हैं. आज हम इतना अच्छा लोगों को खाना खिलाने के बावजूद भी हमको हमारे पैसे शिवभोजन वाले के जो पैसे नहीं मिल रहे, इससे हम लोग सब परेशानी में आ गए हैं. तो इसके लिए सरकार ने सोचना चाहिए कि जो शिवभोजन संचालक जो गरीब और गरजू लोगों को खाना खिला रही है उसका पैसा नहीं दे रही, यानी सोचने वाली बात है. यानी गवर्नमेंट क्या चाह रही है इसके लिए. भैया हम चाहते हैं कि हमारे पूरा शिवभोजन संचालकों का पैसा दिया जाए ताकि हम आगे भी गरीब और गरजू लोगों को खाना खिला सकें. और अभी बात ऐसी हो गई, मालूम है, गरीब और गरजू को खाना खिलाते खिलाते हम लोग खुद गरीब होते हुए जा रहे हैं. क्योंकि हम कर्जा कब तक लेंगे, कब तक खिलाएंगे, क्या क्या करेंगे हम लोग. तो ये जो इतनी अच्छी स्कीम है, ये गवर्नमेंट ने जो हमको स्कीम दी थी महाविकास आघाड़ी की तरफ से, जो स्कीम जो आई थी ये गवर्नमेंट की तरफ से, आज गरीब और गरजू लोगों को पेट भरने के लिए आई थी. सिर्फ 10 रुपये में खाना खिलाते, 10 रुपये में दाल चावल सब्जी रोटी और अचार और अच्छे अच्छे विचार भी देते हम लोग. और फिर भी हमारा पैसा नहीं आ रहा है, सोचने वाली बात है. ये तो महाराष्ट्र गवर्नमेंट है ना, इसका सरकार महाराष्ट्र गवर्नमेंट है. ये सीधी सी इतनी अच्छी योजना का तुम अगर चला नहीं सक रहे तो कौन सी योजना चलाएंगे. रही बात आपने क्या बोले थे 1500 रुपये लाड़की बहना, ये तो लाड़की बहना मांगे भी नहीं ना तुमको 1500 रुपये, ये तो आप ही दे रहे जबरदस्ती. भैया हमारा शिवभोजन का पैसा दो ना. शिवभोजन के पैसा देंगे तो गरीब गरजू हर लोग आके वहाँ पे खाना खाता है और हम अच्छे से अच्छा खाना खिलाते हैं. उसमें क्या है, 1500 रुपये कोई मांगा नहीं, ये तो तुम लोग दे रहे जबरदस्ती लाड़की बहना को. और 1500 रुपये से होता क्या उसी भी, शायद ऐसे हो सकता है, चाहे ये चाह ही रहे कि बंद हो जाए करके. इतने अगर गरीब और गरजू लोगों को खाना नहीं खिला सक रही तो हो सकता गवर्नमेंट चाहती हुई कि योजना बंद हो करके.
आमच्या शिवभोजनमध्ये कम से कम 4-5 लोक काम करतात हे मान्य. सगळ्या शिवभोजनवाल्यांची हालत तेच आहे. एकही नाही म्हणू शकत की आम्ही असे गंभीर झालो. पुष्कळ स्वतः म्हणजे मनातून असे गंभीर झाले की 10 महिन्यापासून पैसे नाही आले आहे. आम्ही तरी काही केले, उधार केले, उसने केले किंवा दागिने गहाण ठेवले, पण आमच्याकडल्या बायांचे पैसे ज्यांच्या भरोसावर आपल्या भरोसावर त्यांचे घरं चालते, आपण त्यांचे पैसे कसे ठेवू शकतो? आम्ही त्यांचे तर घरं पुरतं करतो, पण आमच्या घरं पूर्ण करण्याची आता ताकद अशी येऊन गेली आम्हाला नौबत की शिवभोजन संघटनेवाले की आता असं होऊन गेलं, आमच्या मनावर असं निष्कष्ट होऊन गेलं की आम्ही आता आपले जीव द्याव असं आम्ही उद्धार होऊन गेलो स्वतः. लाडक्या बहिणीला पैसे दिले ते लाडक्या बहिणी झाल्या, आम्ही लाडक्या बहिणी नाही झालो का? शिवभोजनमध्ये कामं करणारे, तुमचे संचालक करणारे, गरिबांना जेवण देणारे. आज एक दिवस आम्ही म्हटलं की शिवभोजन बंद ठेवू तर गरीब लोक म्हणतात की आम्ही कुठे जाऊ, अशा आशेने बघतात की 11 वाजले की आज आम्हाला जेवण करायला मिळणार का? बरं सरकार पैसे नाही देत तुम्हाला? ते लोक आम्हाला म्हणतात आम्ही कोणाजवळ जाऊ? आम्ही जेव्हा इतके वेळ म्हणजे लोक जाते साहेबांकडे म्हणाल्या का आम्हाला पैशाची फार गरज आहे, तर आमचं एकच मान्यता करावं की नाही, आज 10 महिन्यापासूनचे पेमेंट नाही आले तर आज यांची हालत इतकी गंभीर झाली की बोलण्यायोग्यही आम्ही काही राहिलो नाही ना सूचत आहे. फक्त एकच सूचन राहिलं आमचं की आम्ही काय करावं आणि का नाही करावं. कुठे नाही आम्ही निवेदन दिले, सगळे आम्हाला फक्त एक शाश्वती देते की नाही तुमचे पैसे येऊ. तुम्हाला माहिती नाही का मग आतापर्यंत पैसे आले नाही का? आता 26 तारखेला आम्ही बावनकुळे साहेबांनाही भेटलो तर मध्ये आम्हाला तुम्ही निवेदन द्या, आम्ही बघते, मग तुमचे पैसे पास करते, आले नाही का असे आम्हाला म्हणजे टलून बोलतात. तर आम्हाला काय शब्द असं सुचाव की टलून बोलण्यामध्ये काय अर्थ आहेत म्हणून. आमचं 10 महिन्याचा पेमेंट जो थांबलेला आहे, सरकारनं एकच निवेदन आहे की आम्हाला थोडे करून आम्हाला आमचे पैसे द्यावे आणि हे योजना बंद नाही करावे. कारण गरिबाच्या तोंडातून तुम्ही एक निवाला छिनल्यासारखं काम करून राहिले की एक गरिबांची मन दुखतात की नाही आम्हाला 2 पोळी भात भाजी चांगलं जेवण मिळतं 10 रुपयामध्ये. आज एक समोसाही नाही मिळू शकत किंवा नाश्ताही नाही मिळू शकत, ते आम्हाला जेवण पोटभर मिळायचं आहे बा, ते आम्हाला आहे त्याच्यात म्हणणं. नमस्कार, मी अंजली परकरवार चंद्रपूरहून आलो. आम्ही 15 ते 20 महिला बचत गट आलो आहे. कारण 10 महिन्यापासून मागे आम्ही 5-6 महिन्याच्या आधी पण इथे आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये पण सांगितलं होतं का आम्हाला की तुमचं म्हणजे 2-3 महिन्यात होऊन जाईल, पण काहीच नाही. 1 महिन्याचं फक्त पेमेंट टाकलं आणि 1 महिन्याचं पेमेंट टाकून आमचं म्हणजे दिशाभूल केली त्यांनी. आज 10 महिने झाले, 10 महिन्याचं घर किराय, दुकान किराय आणि बायांचं पेमेंट, सगळं राशन वगैरे सगळं आम्हाला बाहेरून आणावं लागते. त्याच्यासाठी आम्ही वारंवार म्हणजे कलेक्टर ऑफिस, आपलं जसं जिल्हा अधिकारी आहे त्यांच्याकडे आणि SDO साहेब आहे त्यांच्याकडे नेहमी जाते. चंद्रपूर झालं, नागपूर झालं, वर्धा झालं, कोण्या पण विदर्भाचे सगळ्या इकडे शिवभोजनवाले सगळे सतत नाही का आपापल्या परीने सगळेजण प्रयत्न करत आहे, पण ते लोक सरळ सांगते की येणार म्हणून. आता मार्च एंडिंग आहे, आता तरी म्हणजे फंड आला पाहिजे शिवभोजनचा. याच्यासाठी आम्ही एकत्र जमलो आहे आणि पूर्ण विदर्भाचे लोक आज इथं आले, 200 ते 250 महिला बचत गट. आणि सरकार असं म्हणत होते की बचत गटाने काहीतरी काम केलं पाहिजे. जर हे सरकारचीच योजना आहे आणि त्याच्यामध्ये डावलून टाकत आहे तर काय करावं बचत गटाने? आणि बचत गट हे सगळ्यात मोठी संख्या आहे. जेव्हा इलेक्शन राहते तेव्हा बचत गटाचीच महिला समोर जाते आणि बचत गटामुळेच ते आमदार खासदार जे पण आहे वार्ड मेंबरसुद्धा त्यांना बचत गटाच्याच महिला समोर आणते. पण आज बचत गटासाठी ते लोक एवढंसं सुद्धा काम करू नाही शकत आणि त्यांचा निधी नाही आणू शकत, तर काय अर्थ आहे त्या मुख्यमंत्री पदासाठी आणि कायच्यासाठी? आज आम्ही एवढं म्हणू शकतो की तुमचं ठीक आहे, आमच्या चंद्रपुरात जाऊ द्या, पण नागपूरमध्ये जे आता त्या ताई बोलल्या होत्या की इथेच म्हणजे केंद्रमंत्री आहे, आपला मुख्यमंत्रीसुद्धा आहे, ते सुद्धा म्हणजे नागपूरवाल्याकडे लक्ष नाही देत आहे ना चंद्रपूरवाल्याकडे, कोणाचकडे लक्ष देत आहे. बचत गटाचे कामं म्हटलं तर त्यांना निधी नाही आहे. बाकीच्या सगळ्या कामासाठी निधी राहते का? सगळे कामं म्हणजे सगळे याचे टेंडर आहेत, त्यांचे पेमेंट होत आहे. फक्त बचत गटाचं जे शिवभोजन आहे, आमचं अंगणवाडीचं जे काम आहे त्याचेसुद्धा 10-10 महिने पेमेंट नाही झालं आहे. आमच्या काही महिला इथे आहे, शालेय पोषणमध्ये पण काम करते, शिवभोजनमध्ये पण करत आहे आणि अंगणवाडीचे पण काम करते. त्यांचे सगळे थकबाकीत आहे. आणि जे मोठे ठेकेदार आहेत त्यांचे रोडचे वगैरे कॉन्ट्रॅक्ट घेते, त्यांचे कसे बिलं निघत आहे? मग तिथं निधी नाही आहेत का? फक्त बचत गटासाठीच निधीचं एक उपयोग राहते का? आम्हाला हेच म्हटलं जाते की आज आम्ही कॅपॅसिटी संपूनच गेली ना. आज सगळ्या महिला बचत गट म्हणजे बचत गटातून कर्ज तर घेतच आहे, सोनंसुद्धा गिरवी ठेवते आणि घरमालकसुद्धा तिथे येऊन आरडाओरडा करते. आज 3 महिने झाले, कोणाचे 2 महिने झाले. आम्ही लोकांना जेवण पण देत आहोत, घरमालकांना पण असं नाही म्हणू शकत की आमचे पेमेंट नाही तर आम्ही आज किराया नाही देऊ शकत, कारण ते देणंच आहे आम्हाला, कारण आमचं ॲग्रीमेंट झालं आहे त्याच्यासोबत, तर देणंच आहे. मग हे सगळं करताना बचत गटांना किती त्रास होत आहे हे म्हणजे कोणाच्या लक्षात नाही येत आहे. नमस्कार, मी किशोर ठाकरे, शिवभोजन नागपूर शहर संघटना कोषाध्यक्ष.
पिछले 10 महीनों से शिव भोजन केंद्र संचालकों का अनुदान लटका हुआ है। बार बार मुख्यमंत्री, पालक मंत्री सभी लोगों से निवेदन करने के बावजूद भी केंद्र चालकों का पेमेंट निकल नहीं रहा है। इस समय नागपुर शहर के शिव भोजन संचालक अड़चन में आए हुए हैं। 10 महीनों से उनको उनका अनुदान नहीं मिल रहा है, उनको मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। रोज़ उनको किराना, अनाज, गैस, वर्कर का पेमेंट और उनको जो किराया देना पड़ता है, सभी शिव भोजन संचालकों की हालत ख़राब हो चुकी है। बार बार सरकार से निवेदन करने के बावजूद भी सरकार उनको उनका हक का पैसा अनुदान दे नहीं रही है। इसीलिए आज सब लोग यहाँ पर जमा हुए हैं। सरकार को हम चेतावनी देना चाहते हैं कि अगर आपने जल्द से जल्द इनका जो अनुदान है वो नहीं दिया तो शिव भोजन संचालक केंद्र नागपुर शहर में और भी तगड़ा आंदोलन करने वाले हैं। क्योंकि अब सरकार से बार बार गुजारिश करने के बावजूद भी सरकार सोई हुई है। ये कुंभ करने की सरकार है, सोई हुई है। इसको जगाने का काम शिव भोजन केंद्र संचालक करने वाले हैं। इसके लिए जो कुछ भी करना पड़े, हमें मुख्यमंत्री के घर के ऊपर में मोर्चा निकालना पड़े वो भी निकालेंगे। बावनकुड़े के घर पर अगर हमको मोर्चा निकालना रहेगा वो भी करेंगे। जो कुछ भी करना रहेगा, मंत्री गाड़ी अड़ाना रहेगा वो भी करेंगे, चाहे हमारे ऊपर गुने दाखिल हो, कुछ भी हो। लेकिन अब हम लोग तीव्र आंदोलन किए बिना रुकने वाले नहीं है, क्योंकि अब शिव भोजन केंद्र संचालक पूरी तरह समझ चुके हैं कि सरकार ये हमें आसानी से अपना पेमेंट नहीं देने वाली है। हमको अभी अपना आंदोलन तीव्र करना पड़ेगा। कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्रीजी आणि छगन भुजबळजी यांचीही चर्चा केली आहे। मी आत्ताही त्यांची चर्चा करतो आहे। मागच्याही काळापासून शिवभोजन थाळीचे पैसे प्रलंबित आहे। काही ठिकाणी 4 महिन्यापासून आहे, काही ठिकाणी 6 महिन्यापासून आहे। मी आजच माननीय मुख्यमंत्री महोदयाची आणि आत्ताच भुजबळ साहेबांची मी चर्चा करतो आहे। मला वाटतं की लवकरात लवकर यांना पैसे मिळतील याचा पुढाकार मी घेईल, कारण मला आज या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संतप्त भावना या शिवभोजन थाळीच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या आहे। मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे। काही लोकांनी कर्ज काढलेलं आहे, तर निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर यांना त्यांच्या कामाचे पैसे दिले पाहिजे, शिवभोजन थाळीचे पैसे दिले पाहिजे, याकरता मी स्वतः फॉलोअप करतो। महाराष्ट्रभर ही समस्या आहे। सरकार काही वेगळी रक्कम काढून तोडगा काढण्याची तयारी आहे। गरीब महिला आहे या सगळ्या। मला हे माहिती आहे की त्यांनी त्या प्रमाणावर कर्ज काढून शिवभोजन थाळी चालवलेली आहे। मागच्याही 15 दिवसापूर्वी मला त्यांचं निवेदन दिलं होतं। आमच्या सर्व बहिणी आल्या होत्या, पण मी निश्चितपणे आजच माननीय मुख्यमंत्री महोदयाची आणि माननीय छगन भुजबळ साहेबांची चर्चा करून यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करील, कारण त्यांच्या भावना संतप्त आणि बरोबर आहे। 5-6 महिन्यापासून त्यांना पगार मिळाला नाही। पण काही लोकांनी तर असं मी सर्वांचं ऐकत असताना सर्वांचे निवेदन घेत असताना काही लोकांनी जास्त आक्रोश तयार केला। मला वाटतं जर मी ऐकतो आहे, जर मी चर्चा करतो आहे, त्यावेळी मात्र थोडा जास्तीच पद्धतीने आंदोलनात पवित्रा घेतला आहे। मी पोलिसांना सांगितलं आहे त्यांच्यावर कुठली कारवाई करू नका, पण शिवभोजन थाळीचे पैसे नक्की मिळवून देणार आहे। महिलांचं असं म्हणणं आहे की हा उपक्रम सुरू ठेवणं खूप अवघड आहे, कारण की 10 महिने झाले ना कर्ज काढू सध्या हा उपक्रम चालू ठेवला जात आहे। बरोबर आहे। 9 महिने झाले त्यांचे, 6 महिने झाले त्यांचे पैसे नाही आहे, त्यांना कसं काय अफोर्डेबल होणार आहे? त्यामुळं त्यांनी सरकारकरता काम केलं आहे, सरकारी योजनेकरता काम केलं आहे। त्यांचे पैसे मिळालेच पाहिजे या भावनेशी मी आहे। मी मुख्यमंत्र्यांशी आणि अन्नपुरवठा मंत्र्यांशी आज बोलेल आणि त्यांच्या सर्व तीव्र भावना मी आजच भुजबळ साहेबांशी आत्ता बोललो, ते एका डॅशवर भाषण देत आहे। त्यांचं भाषण संपलं की माननीय भुजबळ साहेबांशी बोलून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडेल आणि निश्चितपणे लवकरात लवकर त्यांना कसा पैसा मिळेल यांची काळजी मी घेईल। महान्यूज 7 के लिए नागपुर से कैमरामैन प्रवीण सूर्यवंशी के साथ अनुराग शिंदे की रिपोर्ट।